माझे विद्यार्थी, माझे सिनियर लोक इथे आज उपस्थित आहेत. त्यांचं जेवढं मॅडमवर प्रेम आहे तेवढंच मॅडमनी त्यांच्यावर प्रेम केलं. ती मुलं अक्षरशः तिच्या मांडीवर बसून त्यांनी अभ्यास केलाय. शनिवारी शाळेची सुट्टी झाली की दप्तर आणि कपडे घेऊन मॅडमच्या घरी अक्षरशः मुलं राहायला यायचे. मॅडम आपली आई आहे आणि मॅडमचं घर आपलं दुसरं घरच आहे. असाच त्या मुलांचा एक गोड समज होता आणि तो समज तिने कधी मागे नाही पडू दिला आणि आमच्या घरच्यांनी कधी मागे नाही पडू दिला. ती जेवढी कठोर आहे, खरं तर आज मी विशेषतः आभार मानेन माझ्या सासरकडच्या लोकांचे. गडचिरोली जिल्ह्याचे माजी BDO माननीय श्री कृष्णदास बद्देला साहेब, माझे सासरे, माझ्या सासूबाई विजयलक्ष्मी बद्देला, डॉक्टर शशिकांत बद्देला माझे दीर आणि डॉक्टर प्रियांका बद्देला माझ्या जाऊबाई. जवळजवळ 1000 किलोमीटरचा प्रवास आज करून माझ्या आईच्या कार्यक्रमासाठी सगळेजण उपस्थित राहिले. मी खूप आभारी आहे त्यांची आणि त्यांचं खूप खूप स्वागत. आज माझे पती या कार्यक्रमासाठी उपस्थित नाही राहू शकले, त्यांना नौदलात परत रुजू व्हायला लागलं, पण त्यांच्या वतीने मी आईला खूप खूप शुभेच्छा देते. आज इथे सगळ्यांनी सांगितलं की ती शिक्षिका म्हणून कशी होती, एक सहकारी म्हणून कशी होती, पण मी सांगेन की ती आई म्हणून कशी होती. खरं तर प्रत्येकाची आई आपली पहिली शिक्षिका असते. माझी तशी पहिली शिक्षिका होती आणि शाळेतही पहिली शिक्षिका होती आणि तिच्या शिस्तबद्ध सवयीमुळे मी किती मार खाल्ला असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. बरेचदा मला हे गोष्टी ऐकायला मिळायच्या की बाईंची मुलगी आहे म्हणून पहिला नंबर येत असेल किंवा चांगले मार्क्स पडत असतील, पण वास्तविकता तशी नव्हती. माझ्या उत्तरपत्रिका माझ्या घरीच तपासल्या जायच्या, पण तिथे मार्क कुठे वाढवता येईल यापेक्षा कुठे कमी करता येईल आणि हिचं कुठं चुकलंय हे ती काटेकोरपणे बघायची. मराठी विषयात कधी तुम्हाला पूर्ण मार्क देता येत नाहीत. इयत्ता 2रीत असताना माझा बऱ्यापैकी पेपर बरोबर होता, पण तिने 2रीत माझी व्याकरणाची चूक काढून सूर्याला तू पहिला उकार का दिलास म्हणून माझा मार्क कमी केला होता. म्हणजे ती एवढ्या काटेकोरपणे सगळ्या गोष्टी बघायची. तिने शाळेत पण सक्त ताकीद दिली होती की माझी मुलगी आहे म्हणून हिचे लाड तुम्ही करू नका, ती जिथे चुकेल तिथे तिला शिक्षा करा. माझ्या शाळेत माझा फक्त लाड केला ते आमच्या शिंदेबाईंनी. अगदी मला आईसारखं त्यांनी प्रेम दिलं. मला त्यांनी सांगितलं होतं, तनुजा तू जर 4थीला स्कॉलरशिपला आलीस तर तू म्हणशील ते घड्याळ मी घेऊन देईन. आणि 8-9 वर्षाच्या मुलीला कुठलं घड्याळ किती महाग आहे याचं काही अंदाज नसतो. माझा नंबर आला स्कॉलरशिपला आणि मॅडम मला दुकानात घेऊन गेल्या आणि मी तेवढ्याच हक्कानं एक सोनेरी चकाकणारं घड्याळ घेतलं. त्या घड्याळाची किंमत त्यावेळेला जवळ 600-650 रुपये असेल. मॅडमनी एकाही शब्दानं नाही म्हणता ते घड्याळ माझ्या हातात दिलं. ती खूप अमूल्य भेट होती मॅडम. मी खूप वर्ष ते जपलं, खूप वर्ष घातलं आणि ते आईसारखं प्रेम हे जिल्हा परिषदेचे शिक्षकच तुम्हाला देऊ शकतात. ते कधीही तुम्हाला म्हणजे आईप्रमाणे रागवतीलही आणि प्रेमही करतील आणि असेच प्रेम करणारे ही सगळी शिक्षक मंडळी त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या. माझ्या आईनं जवळजवळ 36-37 वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं. 16 वर्ष ती गोव्याच्या शाळेत शिकवायला होती आणि विशेष नातं गोव्याच्या मुलांशी तिचं होतं. म्हणजे त्याही लोकांनी खूप जास्ती सपोर्ट केला, गावकऱ्यांनी सपोर्ट केला, पालकांनी सपोर्ट केला आणि तेवढंच म्हणजे आपली मुलं मॅडमच्या हाताखाली शिकतात मग आपल्याला टेन्शन नाही असं पालकांचं नेहमी वाक्य असायचं. त्याच्यानंतर तिने कळंबे, भुईंज आणि आत्तावाडे शाळेत तिने तिची सेवा मुलांना दिली. खरं सांगायचं झालं तर तिचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तिला प्रवासाची प्रचंड आवड आहे. जवळजवळ भारत भ्रमण तिनं पूर्ण केलंय. सेवानिवृत्तीनंतर तिने जगात भ्रमंती करावी अशी माझी खरंच इच्छा आहे. आतापर्यंत आमच्यासाठी तिने खूप कष्ट केलं, तिचा खूप वेळ दिला. तिला भावनिक होऊन मी बऱ्याचदा रडताना पाहिलंय, पण संकट आलं म्हणून ती कधीच कोलमडली नाही. तेवढ्याच ताकदीनं तिने सगळ्या संकटांना अगदी हसतमुखानं ती सामोरी गेली. आजपर्यंत तिने खूप खडतर प्रवास केला माझ्यासाठी. बऱ्याचदा तिला बऱ्याच ठिकाणी प्रवास करावा लागला, पण त्यात ती कुठेच कमी पडली नाही. एकदा एक छोटासा किस्सा सांगते. मी 10वीत होते आणि मी गुरुकुलला शिकत होते.
तर गुरुकुलला असताना आमच्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की तुमच्या आयांना शाळेत बोलवून या, तुम्ही कसे अभ्यास करता मला विचारायचंय. आता हा सर आपल्याला ओरडतील या भीतीने आम्ही मैत्रिणींनी ठरवलं की घरी जाऊन आयांना सांगायचं की आम्ही सकाळी लवकर उठतो आणि अभ्यास करतो असं सांगा. आमचं सगळ्यांचं प्लॅन ठरला. आम्ही 5-6 मैत्रिणी घरी जाऊन आयांना थोडं पटवायचं म्हणून घरी जाऊन प्लॅन केला की उद्या सरांनी शाळेत बोलवलं आहे, तू घरी सांग, तू सरांना सांग की ही सकाळी लवकर उठते, अभ्यास करते आणि मग शाळेत येते. मला सकाळी लवकर उठायला आवडायचं नाही, पण मी त्या दिवशी घरी गेले आणि मी आईला सांगितलं की असं असं आहे, तू उद्या सकाळी सरांना येऊन सांग की ही लवकर उठते, अभ्यास करते. मला ती म्हटली ठीक आहे मी सांगेन, तू आता झोपी जा. एवढ्या लवकर आपली आई हो म्हणाली हे मला खरं वाटत नव्हतं, पण तरी मी आनंदाने झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या आई येऊन गेल्या. मी सरांना सांगितलं सर शनिवारची शाळा असते, सकाळी आईला शाळेत जावं लागेल, ती दुपारपर्यंत तुम्हाला येऊन भेटेल. सर ठीक आहे म्हणाले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत मला स्टाफ रूम मध्ये बोलावून आलं की तुझी आई आली आहे, तुला स्टाफ रूम मध्ये बोलावलंय. मी म्हटलं आता सगळ्यांच्या आईंनी सांगितलंच आहे, माझ्या आईंनी तेच सांगितलं असेल. स्टाफ रूम मध्ये गेल्यावर मला आमचे नलगे सर होते. आमचे नलगे सर होते. मला म्हणे तनुजा आई काय सांगत आहे. मला खुशी होती की आईने सगळं सांगितलंच असेल. सर म्हणाले आईने सांगितलं की तू तिला खोटं बोलायला सांगितलंस. अत्यंत चुकीच्या वकिलाकडे मी वकीलपत्र दिलं होतं आणि आमच्या वर्ग शिक्षकांबरोबरच इतर विषयाचे शिक्षकही सगळा किस्सा ऐकत होते. आता मला माझा गुन्हा कबूल करण्याशिवाय काही पर्याय नव्हता, पण तरी थोडी हुशारी करून मी सरांना म्हटलं की सर उद्यापासून मी उठणारच होते, अभ्यास करणार होते, पण आता उद्या तर आईला तुम्ही परत बोलावणार नाही, मग तिला सांगता येणार नाही, म्हणून मी तिला सांगितलं की ही उठते आणि अभ्यास करते. त्यावर माझी आई म्हणाली की जेव्हा तू स्वतःहून उठून अभ्यास करशील तेव्हा सरांनी बोलवलं नाही तरी मी त्यांना सांगायला येईल. तर आता माझी चूक कबूल करण्याशिवाय मला काही पर्याय नव्हता. मी यासाठी हा किस्सा सांगितला की जर मी त्यावेळेला ती खरं बोलली नसती तर मी तेवढ्या सिरियसली माझा अभ्यास केला नसता आणि पुढे जे काय म्हणजे थोडंफार मी यश मिळवू शकले ते मला मिळालं नसतं. तुझ्या चुकीच्या गोष्टींना मी कधीच पाठिंबा घालणार नाही आणि तिने कधीच घातलं नाही. एक शिक्षिका म्हणून ती जेवढी स्ट्रिक्ट होती तेवढीच आई म्हणून ती माझ्यासाठी स्ट्रिक्ट राहिली. पण त्याचा चांगला फायदा असा झाला की स्वावलंबी बनण्यात किंवा कुठेही बाहेर जाण्यात मला फारसा त्रास वाटला नाही. कारण एक मुलगी आहे म्हणून तू कुठे मागं पडावंस. मी 3री-4थीत असताना तिने मला सायकल घेऊन दिली होती. पहिले 1-2 दिवस मी ती बॅलन्सिंग व्हील्स असलेली सायकल चालवली. 3ऱ्या दिवशी तिने सायकलचे बॅलन्सिंग व्हील्स काढून दाखवले आणि म्हटली आता चालव. 2-3 वेळा गुडघे फुटल्यावर मी ती सायकल चालवायला शिकले. मुलगी म्हणून तू कुठे कमी पडावंस आणि कुठल्या गोष्टीची तुझ्या मनात भीती असावी याचा तिला मुळीच होऊ द्यायचं नव्हतं आणि तिने प्रत्येक गोष्टीत मला स्वावलंबी बनायला शिकवलं. तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असलं पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळता आल्या पाहिजेत. ह्या गोष्टी तिने नेहमी मला शिकवल्या आणि ती नेहमी त्याबद्दल खूप आग्रही असते. अशी आई मला मिळाली हे माझं खूप भाग्य आहे. मला लहानपणी या गोष्टी कळायच्या नाहीत. मला वाटायचं की मी एकुलती एक आहे, माझं लाड का होत नाहीत, पण ते खरंच झाले नाहीत. म्हणजे इतर गोष्टीत झाले पण संस्कार शिक्षण या बाबतीत कधीच लाड झाले नाहीत आणि थँक्यू सो मच की ते तिने केले नाहीत. एका पालकाला आपल्या मुलाचा लाड करायचं नाही तसे ही गोष्ट खूप अवघड असेल, पण तिने ती खूप प्रामाणिकपणे निभावली आणि त्या गोष्टीचा खरंच खूप फायदा झाला. रिटायरमेंट नंतर ती नेहमीच आजचा दिवस कसा चांगला जगता येईल याकडे पाहते. उद्या मी आजच्या गोष्टी साठवून ठेवून मी उद्या त्या एन्जॉय करेन असं होत नाही आणि ती रिटायरमेंट नंतरही त्या गोष्टी कंटिन्यू ठेवेल.
एक नवीन उद्योजिका तुम्हाला पाहायला मिळेल याची मला खात्री आहे. आणि तिने तिचा उरलेला जे काही वेळ आहे तिचा छंद जोपासण्यात घालवावा. आमच्यासाठी बरेच कष्ट केले. आता तिने स्वतःसाठी तो वेळ घालवावा आणि यापुढचं आयुष्य खूप आनंदात जगावं अशीच मी अपेक्षा करते. आपण सर्वजण इथे वेळात वेळ काढून आलात आणि माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. धन्यवाद.